1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। मंडळी, आजच्या तज्ञांचा सल्ला या कार्यक्रमाचा विषय आहे भूतदया। त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा वर्तमानात खळखळून हसण्यासाठी। त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इब्लिस कलाकारांना। नमस्कार नमस्कार नमस्कार, मी रसिका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या टॉक शो मध्ये, ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला। तर मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या कार्यक्रमात आपण विषयाचे दाणे घेतो आणि आलेल्या मान्यवरांच्या समोर ते टाकतो आणि मग मान्यवर पक 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 करून ते दाणे वेचतात आणि त्याच्या बदल्यात माहितीने भरलेली अंडी आपल्याला देतात आणि मग ती अंडी प्रेक्षक त्यांच्या प्रश्नांच्या तव्यावर फोडतात। माझ्या कवितांचा मीठ मसाला टाकला की झाला आपला हाफ फ्राय तयार। मुळात हा फ्राय सॉरी हा काय प्रकार आहे? आय एम सो सॉरी पण तुम्ही प्लीज बरं इंट्रोडक्शन द्या, म्हणजे नॉर्मल इंट्रोडक्शन द्या, हे मला कळलं नाही काही। नाही सर, मी असंच इंट्रोडक्शन देते, ती माझी खासियत आहे। म्हणजे मी ना असं विषयाला धरून असं क्रिएटिव्ह रचत असते। गुड, पण असं काय होतं, तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या नादात तुम्ही माझी कोंबडी केलीत आणि 2 मिनिटं मलाही असं वाटलं की मी अंडा घालतोय। नको, नॉर्मल ओळख करून द्या प्लीज, नॉर्मल ओळख। काय नॉर्मल काय ओळख करून द्यायची, मग रसिकाचा काय उपयोग आहे? जा मग जा। म्हणजे जर तुमचा उपयोगच नाहीये तर आमचाही काही हट्ट नाही की रसिकाच पाहिजे। नाही म्हणजे असं कसा? माझा हट्ट आहे। मोरे, आणि ह्या बाबतीत मी जाम हट्टी आहे। मोरे जावा तिकडे। आज मी नाही जावं तिकडे, तुम्हीच यावा इकडे। यावा प्रभाकर आपलोच असा। हॅलो, एक्सक्यूज मी, ऐका, लाईव्ह शो आहे ना हा? हो। मग काय चाललंय ते? लाईव्ह शो मध्ये फ्लर्ट करतायत, तुम्ही लाजताय, लोक बघतील तर जोड्याने मारतील। मारू दे, आम्ही जोड्याने मार खाऊ। हवं तर आम्हाला तुम्ही धरून जोडा, पण तुटणार नाही आमचा जोडा, काही समज? जबरदस्त मोरे, आज एकदम कविता केली तुम्ही हा। पण आता माझी पाळी हा। अब्दुल अब्दुल इर्शाद इर्शाद, कोण अब्दुल अब्दुल? कवितेनंतर इर्शाद इर्शाद म्हणतात, काय बोलताय सर? सॉरी, तुम्ही कविता करणार? कविता सर, विषयाला धरून आहे। कवितेचं नाव आहे भूतदया। अरे वा। भूतदया 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 भूतदया, सब कुछ है झूठ दया। काहीतरी कर उठ दया, काहीतरी कर उठ दया, थांबू नकोस तू सूट दया। मिरची दिसली तर कूट दया, मिरची दिसली तर कूट दया, बँक दिसली तर लूट दया, घट्टावळ तू मूठ दया, घट्टावळ तू मूठ दया, टाइम बॉम्ब आहेस तू फूट दया, भूत दया रे भूत दया। जबरदस्त, अंगावर दया आला। कोण आला? कोण आला अंगावर? दया दया। आता कुठला दरवाजा तुडू असं झालंय मला। कुठला दरवाजा तोडाल? काय बोलताय तुम्ही? गप्प बसा जरा। हॅलो, काय करताय? ही कविता होती का मला सांगा? हो सर, थँक्यू, धन्यवाद। मी काल रात्रभर जागून केली आहे सर। मग नका जागू तुम्ही, तुम्ही रात्रभर जागता, सकाळी पित्त कविता पाडते, नका ना जागू तुम्ही, प्लीज शांत राहा।
अत्यंत महत्वाचा विषय आहे. हो हो आपण त्याच्यावर चर्चा करायला हवी. अर्थात आजचा विषय अत्यंत महत्वाचा आहे. विषयाचं नाव आहे भूतदया परमो धर्मः, अर्थात जगा आणि जगू द्या. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत पर्यावरण अभ्यासक पृथ्वी प्राणी आणा घरी. प्राणी आणा घरी नाहीये, पाणीग्रही. हा तेच तर, प्राणी आणा घरी. ठीक आहे. तर मित्रांनो नमस्कार. अत्यंत महत्वाचा विषय, ज्वलंत विषय, त्याच्यावर प्रश्न सुद्धा पडतात. काय लक्षात घ्या, आज देशात जागोजागी अनेकांनी हात वर का केले? काय झालं सर? सर आजचा जो आपला विषय त्याच्याबद्दल मला प्रश्न पडलेला आहे. अजून विषय सुरू नाही झाला आणि प्रश्न पडलाय. ऍक्च्युली हे खरंच तर आनंदाची बाब आहे. म्हणजे इतका क्युरियस प्रेक्षक असेल, इतका सुजाण प्रेक्षक असेल तर चर्चेला मजा येणारच आहे. मला सुद्धा जिज्ञासूंच्या मांदियाळीत बसल्यासारखं वाटतं. तुम्हाला काय प्रश्न आहे सर, प्लीज विचारा. हा सर, म्हणजे आजचा जो आपला विषय त्याच्यावरच एक प्रश्न मला जो पडलाय तो सांगतो. विचारा विचारा विचारा. भेटू द्या पामेलिया धरतो मग, बघा आणि बघू द्या. काय काय विषय? भेटू द्या पामेला धरतो मग, बघा आणि बघू द्या. काय वाचताय ते सर? सर तुम्ही भूतदयाला भेटू द्या वाचताय? असं नाहीये सर, वेगळा विषय आहे. भूतदया परमो धर्म, जगा आणि जगू द्या असं लिहिलंय. हो सर, हो हो. मग आज काही पामेला भेटणारच नाही. नाही नाही भेटणार सर. उगाच अंगुली करून आलो. थांबा थांबा थांबा, चला. काय हॅलो सर, ऐका, मस्करीची वेळ नाहीये ही. हा काही मनोरंजनाचा कार्यक्रम आहे का? अत्यंत महत्वाची चर्चा आहे की नाही? प्लीज बसा, प्लीज प्लीज बसा, प्लीज बसा सर. शांत, काय बोलतील आणि काय नाही, पण अत्यंत महत्वाची चर्चा आहे, लक्षात घ्या. मी म्हणत होतो की देशात आज जागोजागी अनेक ठिकाणी प्राण्यांच्या सुरक्षतेचा, प्राण्यांच्या संवर्धनाचा प्रश्न उद्भवू लागलेला आहे की नाही, जोर धरू लागलेला आहे. तर आता याच्या मुळाशी जाणं फार गरजेचं आहे. काय, माणूस उत्क्रांत झाला, विकसित झाला, पण या उत्क्रांतीच्या काळात, या विकसनाच्या काळात त्याने काय केलं? त्याने प्रत्येकाला ना स्पर्धा म्हणून पाहिलं. हा माणूस केळं खातोय, हा माणूस केळं खातोय. एनिवे, तर हा जो माणूस आहे, माणसाला काय वाटतं ना, आपणच श्रेष्ठ आहोत, बरोबर की नाही? त्याच्यामुळे काय होतं, तो आजूबाजूला असलेल्या प्राण्यांच्या अधिवासावर हल्ला करायला लागतो, त्यांचा अधिवास नष्ट करण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याला वाटतं हे माझं आहे सगळं, या निसर्गावर माझ्या एकट्याचा अधिकार आहे, हो की नाही? इथे भूतदया परमो धर्म या उक्तीचा, या वाक्याचा अनन्यसाधारण महत्व आपल्याला कळतं. आता मुळात आपल्याला ह्या सगळ्याच्या मुळाशी जावं लागेल. मुळाशी जावं लागेल म्हणजे काय? मला सांगा, भूतदया म्हणजे नेमकं काय? फालतुगिरी आहे. खरं सांग, तुम्हाला फालतुगिरी आहे? नाही 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 नाही, माझा ऐका. नाही, ऐका. हो तर मी लाख भूत दया दाखवीन हो, पण ती भूत अजिबात दाखवत नाही ती मला. काय भूत तर दाखवत नाही ती भूत दया तर. म्हणजे? मग तुम्हाला सांगतो, माझा आहे की नाही मनुष्यगण आहे, हा, मी त्याच्या आईला जातो ती तुम्हाला त्रास द्यायला येते देऊ बिनी. कोण? भूत. अरे हो तर. अरे काय बोल? हो, त्या दिवशी तुम्हाला सांगतो, मला ढेंडाळी लागली होती. मी खोटं नाही बोलत आहे, मी त्यासनी लय रिक्वेस्ट केली भूताना, बाबा आजचे दिवस दया दाखवा, आजचे दिवस दाखव. नाहीच, रस्त्याला अडवलं मला गाड्यांनी, सोडला, मग पळता भुई थोडी झाली, माझी चडी धरून पळायला लागला. काय बोलताय? काय करावं सुचलं मला ते. हॅलो, ऐका ऐका, काय मुळात भूतदया आणि भूत यांचा काही संबंधच नाहीये, लक्षात घ्या. तुम्ही उगाच काहीतरी भलतच जॉईन करताय. भूतदया म्हणजे काय? भूतदया म्हणजे प्राण्यांविषयी दया वाटणं, प्राण्यांविषयी दया दाखवणं. मग आता मला सांगा, जर समजा मला एखाद्या भूतानं झापडलं आणि मांत्रिक मला म्हणला की भूताला कोंबडं दाखव, मग काय करायचं? म्हणजे मी समजा कोंबड्याला भूतदया दाखवली, हा, ती भूत मला दया दाखवणार नाही, ती कोंबडं जगलं, मी मरणार, मग काय करायचं? मग अशा वेळेस मी काय करायचं? मग मी कोंबड्याला भूतदया दाखवायची का भूताच ती कोंबडं दाखवायचं? सांगा तुम्ही मला काय करायचं.
हॅलो ऐका तुम्ही काय करताय ना तुम्ही कॉम्प्लिकेशन्स वाढवताय तुम्ही परत तिथे- नाही बरोबर आहे होय होय हो हो मलाच काय तुम्ही दम देताय मी वेगळं सांगतोय मुळात ऐका 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 मुळात भूत आणि भूतदया याचा संबंधच नाहीये मी हेच सांगतोय तुम्ही परत तिथेच येताय मग अरे मी ऐकून घ्याल तर ना मी काय म्हणतोय तेच समजून घ्या भूतदया म्हणजे काय प्राण्यांविषयी दया दाखवायची म्हणजे काय भूतलावरील प्राणीभूतांविषयी दया दाखवणे अरे म्हणजे प्राण्याची बी भूत होती ती होय. काय लगा अवघड आहे लगा. त्यांना कळत आयला कुत्र्या बित्र्याचं भूत झालं तर बघ का दिसायचं बी नाही मागणं डोकं अरे होय हो काय चर्चा आहे नाही त्यांना सांगा मी ते अरे काय 10वीच्या वर्गात बसल्यासारखं एन्जॉय करतायत ते हॅलो ऐका नाही नका हस मला नाही आवडत आता हे मला नाही बास हा हे बघा ऐका काय होतंय ना तुमच्या लक्षात येत नाहीये मी वेगळा विषय मांडतोय भूतांचं मध्ये काढूच नका प्राणीभूतांविषयी म्हणजे काय म्हणतोय भूतलावरील प्राण्यांविषयी सजीवांविषयी आपल्याला प्रेम वाटणं त्यांच्याविषयी करुणा वाटणं आदर वाटणं त्यांच्याविषयी आपण सहानुभूती बाळगणं याच्याबद्दल बोलतोय ना मी आता फक्त सहानुभूती बाळगून चालणार आहे का आपल्याला तर नाही त्यांच्या कल्याणासाठी त्यांच्या संरक्षणासाठी आपण काहीतरी करायला हवं ना याला मी म्हणतोय भूतदया कळतंय तुम्हाला म्हणजे काय जगा आणि जगू द्या पण माझ्याकडे जगा पण नाही आणि जगू द्या पण नाही आहे मी नेमकं काय करू सर माझ्याकडे फुगा आहे त्याला फुगू देऊया काय त्याने काय होणार आहे म्हणजे फुगान फुगू द्या होईल ना माझ्याकडे टाचणी आहे फुगा फोडू तुमचा मग माझ्याकडे पक्कड आहे तुमची टाचणी वाकडी करू का हॅलो एक मिनिट हॅलो ह्याला काय अर्थ आहे? एक मिनिट इगोवर का घेताय म्हणताय तुम्ही अरे पण ही गोष्टच नाही ना इगोवर घेण्यासारखी की माझ्याकडे टाचणी आहे तर मग माझ्याकडे पक्कड आहे मग माझ्याकडे नाही हॅलो ऐका तुमच्यामुळे घोळतोय सर आता पण ते जगा आणि काय सांगा जगा आणि जगूचा अर्थ सांगा कुठल्या वस्तू आहे त्या सांगा आउट ऑफ सिलेबस विचारलं की ब्लँक होता ना मग कशाला मला सांगा नाही ना मग जगा आणि जगू वस्तूच नाहीये जगा आणि जगू द्या याचा अर्थ वेगळा आहे जगा आणि जगू द्या म्हणजे काय इंग्लिश मध्ये सांगायचं तर लिव्ह अँड लेट लिव्ह आणि भोजपुरीमध्ये कशात भोजपुरीमध्ये हमाकाजीने तर तो हका ललवा कशाला मारायला पाहिजे तुम्हाला कशाला पाहिजे तुम्हाला जनरल नॉलेज म्हणून कुठलं जर्नल नॉलेज आहे तुमचं हे माहिती असली बरी ना मला. कशाला पाहिजे शांत बसा ना सर आपल्याला चर्चा पुढे न्यायची आहे की नाही हो, हो. बोलू की ना सॉरी सर बोला सर बोला भूक लागली असेल होय 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 तर लक्षात घ्या मी काय सांगत होतो भूतदया का महत्वाची माणूस हा असा प्राणी आहे माणूसही प्राणीच आहे गंमत बघा पण तरी सुद्धा त्याला असं वाटतं तो सर्वश्रेष्ठ आहे मी म्हटलं त्याला असं वाटतं या निसर्गावरती त्याचा एकटाचा अधिकार आहे त्याला असं वाटतं तो एकटाच इथे राहू शकतो कोण आहे होती हा कोण आहे ती कोण ती कोण आहे माणूस स्वतःला शाना समजतेले अरे यायला त्याला म्हणावं नाच सोड माझा मग सुट्टी नाही माझा हेंगा जावं लाग नाही त्याला कळलं मग येईल नाही येऊ बरोबर हे जायला जाग्या माने आहे त्याला बी कळलं मग जाग्यांची उद्या काय असतंय ती सुट्टी देणार नाही अरे घेऊन ये त्याला इकडं कोण कोण माणूस आहे देऊ प्लीज यांना सांगा नाही पण कुठल्या एरिया मधला आहे तो त्या एरियात कुठला राहतो आम्हाला कळू दे ना मग सुट्टी द्या मोरे सांगायच नाही नाही पोरं बिरं काय बोलवायचं असेल तर बोलू शकतो मारामारी कराल हा म्हणजे एरिया काढला तर सांगता का येत. करा जा मारामारी करा कोण आहे सांगा की आधी अरे तेच सांग अरे अरे असं नका अरे बाबा माणूस म्हणजे एका पर्टिक्युलर माणसाबद्दल नाही सांगत आहे समस्त मानव जातीबद्दल बोलतोय एका वृत्तीबद्दल बोलतोय की आपल्याला असं वाटतं आपण सर्वश्रेष्ठ म्हणून मुळात आपल्यात आधीपासून ना आपण कॉम्पिटेटिव्ह असतो स्पर्धा करण्याची एक वृत्ती असते आपली म्हणून आपल्यामध्ये येणाऱ्या इतर प्राण्यांना आपण संपवण्याचा प्रयत्न करतो तिथे मी येतोय परत अधिवास नष्ट करतो ना त्यांचे आपल्याला असं वाटतं आपण ग्रेट माणसाला वाटतं मी ग्रेट मलाच जगण्याचा अधिकार पण तसं नाही आहे फक्त माणसाला जगण्याचा अधिकार आहे का तर नाही आपल्या अवतीभोवती असलेल्या प्राण्यांना आणि पक्ष्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे हाय हाय मग पक्ष्यांना जगण्याचा अधिकार आहे एक्झॅक्टली पण त्यांना माझ्या खांद्यावर हागण्याचा अधिकार कोणी दिला हो अरे लाईव्ह शो आहे ना हा? नाही बरोबरच आहे की हे जायला म्हणजे माझ्याच वावरातलं खायचं आणि माझ्याच हागायचं अरे नका बोलू हा शब्द अरे लाईव्ह नाही चालणार मी भाकरी खाऊन धरू का एकेकाला मग मी बसतो त्यांच्या खांद्यावर हॅलो अरे ती नाही मग अरे हं. हे जायला मी झेपवायची बी नाही ती मला लागा एवढी उडली आहे ती चिमण्या बिमण्या सर
विचारलेला आहे, काय उत्तर द्याल सर? प्लीज सांगा. मार्मिक आहे हा. मला एक प्रश्न आहे, म्हणजे माझा पण ह्यांच्यासारखाच प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम आहे मला पण ह्यांच्यासारखा त्रास आहे. काय काय झालंय सर, माझ्या एरियात आहे ना एक कावळा आहे. काय कावळा. कावळा. जसा मी घराच्या बाहेर पळतो तसा तो माझ्या खांद्यावर शिरतो. तर मी काय केलं, मी घराच्या बाहेर पडलोच नाही. म्हटलं आता जरा हा कावळ्याची थासतोच. काय करतो कावळ्याची? असतोच. बर. त्यांनी काय केलं, तो 4 दिवस तुंबून राहिला. आणि जसा मी 5व्या दिवशी घराच्या बाहेर पडलो, पच करून माझ्या खांद्यावर शिरला. मग मला सांगा, अशा कावळ्यांना आपण भूतदया का दाखवायची? ते मी. हो हो हो. मुळात मला सांगा, तुम्ही काम काय करता? सध्या नोकरी शोधतोय मी. तुम्हाला काम मिळालेलं नाही. हो. भिकाऱ्या मिळेल तरी कसं? कावळ्याला ठासायचं म्हणून 4 दिवस घरात बसून राहतोस तू. सॉरी फॉर द लँग्वेज, आय एम रिअली सॉरी फॉर द लँग्वेज. पण आता मला कावळ्याची जिरवायची म्हणून मी घरात बसणार, ही काय वृत्ती आहे मला सांगा जरा तुम्ही. नाही नाही बरी वृत्ती. आणि मला एक आता वेगळाच प्रश्न पडलेला आहे. मला सांगा, 5व्या दिवशी तुम्ही बाहेर आलात, तुम्हाला कसं कळलं हा 5 दिवस तुंबून बसलाय ते? बिकॉज ऑफ सम क्वांटिटी. गप्प बसा. काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? प्लीज प्लीज गप्प बसा. बिकॉज ऑफ सम क्वांटिटी म्हणाल तुम्ही? युजलेस. तुम्हाला कळतंय का? तुम्ही जेव्हा मला सांगता की बाबा तुम्हाला पक्ष्यांचा त्रास होतो, प्राण्यांचा त्रास होतो, तो का होतो हे ओळखलंय का तुम्ही? मी हेच सांगतोय, सुरुवातीपासून आपण फक्त कॉम्पिटिशन म्हणून बघतोय आजूबाजूच्या निसर्गाला. तुमच्या लक्षात येत आहे का, आपण त्यांना त्रास म्हणून बघतो, त्यांचा आपल्याला त्रास होतो कारण आपण एक महत्वाची गोष्ट एक्सेप्ट करत नाही होत. ती म्हणजे को एक्झिस्टन्स, सहजीवन. सोलापूरमधल्या शेटफळ नावाच्या गावात अनेक वर्ष तिथल्या प्रत्येक माणसाच्या घरात साप राहतात. आणि ते साप त्या माणसांना त्रास देत नाहीत, ती माणसं त्या सापांना त्रास देत नाहीत. सहजीवन, को एक्झिस्टन्स. हो, खरे 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 साप. हे का शक्य आहे? को एक्झिस्टन्स मुळे. मुळात माणसात आणि प्राण्यांमध्ये फरक काय आहे मला सांग. हा म्हणजे कसं आहे, प्राण्यांना मागच्या बाजूला शेपटी असते, माणसाला मागच्या बाजूला होय होय शेपटी नसते. ना बसा खाली. हे सांगायला उभे राहाल मध्ये? तुम्ही का असं करतायत मला कळत नाही. हे मुद्दाम करतायत का? हे मुद्दाम करत असतील ना, यांना घरी पाठवा प्लीज. अरे तू मुद्दाम करतोयस काय रे? नाही. अरे काय वेगळ्या भाषेत विचारलं का? मी वेगळ्या भाषेत विचारलं होतं का? कशाला काय करत तुम्ही? का करताय हे? जर थांबा ना प्लीज. माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये फरक हा आहे की माणूस आपल्या वेदना, आपली दुःख व्यक्त करू शकतो, प्राणी ते करू शकत नाहीत. म्हणून इथे हे फार महत्वाचं आहे. भूतदया परमोधर्म, जगा आणि जगू द्या. काय हे काय केलं तुम्ही? बोलावलं. मग नीट बोलवा ना. मला करून मला बोलवताय. मी काय ती कोंबडीची रंगीत पिल्लं विकणार आहे का? नाही की नाही. मग मला मी मान्यवर आहे की नाही, आज मी गेस्ट आहे की नाही, तर तुम्ही मला म्हणा ना की हॅलो एक्सक्यूज मी, असं म्हणा ना. म्हणा हॅलो एक्सक्यूज मी म्हणा. हॅलो बारक्या. अरे काय बरायच ना. हॅलो बारक्या. नाही बरोबर. प्लीज तुम्हाला प्रश्न असेल तर नीट विचारा, नाही तर सोडून द्या विषय. नाही नाही प्रश्न आहे की विचारा. मला काय म्हणायचे, माझ्या जर मोहर समजा एखादा वाघ आला, वाघाला जर म्हणलं बाबा तुझं तू जग, माझं मला जगू दे, ती जगून देईल का मला? हो काय करताय तुम्ही? लगा वाघाला शहाणपणा शिकवू शकत नाही, त्याला का आम्हाला उभं राहून शहाणपणा शिकवताय तुम्ही? चालतंय का? तसं नाहीये, तसं नाहीये. मुळात अरे असं काय करताय तुम्ही? परत सगळी गल्लत करताय. अरे मुळात असं आहे का मला सांगा? आपण वाघ पाळतो का? वाघ तुमच्या असा करत येतो का वाघ? नाही की नाही. मुळात भूतदया कोणावर दाखवायची हे पण महत्वाचं आहे. को एक्झिस्टन्स कोणासोबत करायचं, सहजीवन कोणासोबत व्यतीत करायचं, हा सुद्धा एक मुद्दा आहे की नाही. वाघासोबत आपण ते नाही करू शकत. अन्न साखळीचे पण काही नियम आहेत, काही रूल्स आहेत की नाही. नुसतं बघताय की कळतंय? पण कळतंय ना. बघा लक्षात घ्या काय आहे. आपण भूतदया कोणावर दाखवायची असते? गाई म्हशी, कुत्रे मांजर, पशु पक्षी यांच्यावर भूतदया दाखवायची असते की नाही. नाही पण कुत्रा फार डेंजर आहे माहितीये. कुत्रा नाही आम डेंजर. अहो काय नाही, मला माहिती आहे ना कुत्रा डेंजर असतो. माहिती काय काय डेंजर असतो? काय झालं, त्या दिवशी मी ब्रेड आणायला गेलो, तो मला चावला. हो कसं काय? मी त्याच्या तोंडातून ब्रेड घेत होतो ना. अरे मग कुत्रा काय करेल? जर तुम्ही कुत्र्याच्या तोंडातून ब्रेड घ्याल तर तो तुमचा बटर धरेलच ना.
तुम्ही का का करत होता तुम्ही हे? ते काय झालं, मी ते एकनाथ महाराजांची गोष्ट ऐकलेली आहे हा. ना. ते बघा, भाकरीला असं तूप लावून देण्यासाठी पलत होतं त्याच्या माग. हा, मग? तर मला वाटतं कसा कुत्रा ब्रेड खात होता ना, तर म्हटलं त्याला बटर लावून देऊया म्हणून मी गेले. अरे म्हणून काय कुत्र्याच्या तोंडातला ब्रेड काढाल का? वेगळ्या ब्रेडला बटर लावून द्या ना, त्याच्याच तोंडातला ब्रेड काढाल. असं नका करू, असं नका करू. मुळात आपण कुत्र्यांशी प्राण्यांशी असं वागण्यापेक्षा एखादा प्राणी दिसला तर आपण त्याला खायला द्यायला हवं. सर केळ. अरे काय माकड आहे का मी? प्राणी आहे मी, मग केळ काय देतोस बावळटा? खायला तुम्ही तू खा. हा कोण माणूस आहे? मला नाही आवडत यार. हे काय कपडे आहेत हे? बरमुड्यावर शर्टिंग करून बसलाय केळ खात. कोण आहे हा? आमच्या ओळखीचा नाही आहे, म्हणजे नेहमीचा नाही आहे. वा? तो नेहमीचा आहे ना, तो गावी गेलाय गाडी घेऊन. पॉम पॉम. अरे पण मग मला का सांगताय? मी नाही ओळखत त्यांनाही आणि ह्यालाही. नाही नाही, मुळात तुम्ही मगापासून बघतोय मी चर्चेत केळी का खाताय तुम्ही? काय नाही सर, मला बायको बोलली बाजारात जा आणि केळी घेऊन ये. हा. वाटेत मला हे भेटले. हा. हे म्हणाले काय येता काय चर्चेला? तर मी बोललो चला आलो. अरे हे काय आहे? हा? हे काय आहे? या चर्चेत येण्याचा क्रायटेरिया येता चर्चेला हाय? काय नाही नाही करता तुम्ही? कोण लोक बसवले? सर चिडू नका सर, प्रेक्षक आहेत ते आपले. शेवटचं सांगतोय, अत्यंत महत्वाचं सांगतोय, हे गरजेचं आहे ते समजून घ्या. भूतदया दाखवणं का महत्वाचं आहे लक्षात घ्या. अनेक गोष्टींसाठी आपण प्राण्यांवर अवलंबून आहोत हे मान्य करा. आजपर्यंत तुम्ही काही गोष्टी खाता, काही अन्नपदार्थ आहेत, ते कोणामुळे मिळत आहेत तुम्हाला? प्राण्यांमुळे मिळत आहेत. दूध, मध, अंडी, मांस, मच्छी कोणाकडनं मिळतं? प्राण्यांकडनं मिळतं. त्यामुळे या प्राण्यांचा आदर करायला शिका. उद्यापासून कोंबडीला सॅल्यूट मारतो मग कापाय घेतो. येडा आहे का रे तू जरासा? तुझ्या बापाने मारला होता कोंबडीला सॅल्यूट. चिडायला लावताय मुद्दाम. बोलताय का? कसं बोलताय तुम्ही? कसं बोलताय? अरे आदर करा शब्दसह का घ्यायचंय प्रत्येक? आदर करा म्हणजे आदर करा असं नाही. आदर करा म्हणजे काय बाबांनो? एक साधं उदाहरण देतो. गाय माहितीये का तुम्हाला? गाय माहितीये? गाय गाय माहितीये ना? तर गायीच्या दुधावर सगळ्यात पहिला हक्क कोणाचा असतो? का तिच्या वासराचा असतो? आपण काय करतो, कधी कधी त्याला अर्धपोटी ठेवतो, पण ते सगळं दूध आपल्याकडे ओरबाडतो. हे चूक आहे ना. त्याचा अधिकार आहे ना पहिला. गायीच्या दुधावर पहिला अधिकार गायीच्या वासराचा, हे लक्षात ठेवा. सर मग कोंबडीच्या अंड्यावर पण पहिला हक्क कोंबडीचाच असतो? येस, बरोबर. मग समजा आपण तिला पहिला अंड दिलं तर ती हाफ फ्राय बनवून खाईल काय हो? नाही नाही, अरे कसं आहे, ती खाऊ शकते, पण कसं आहे, आपण तिला शेगडी आणि तवा दिला पाहिजे का नाही? नाही मी शेगडी पण देईन, तवा पण देईन, लायटर पण देईन. पण समजा मी तिला 50 रुपये दिलं तर ती मला भुर्जी मारून देईल काय हो? अरे तुला कळत कसं नाही? तू लायटर देशील पण तिला हात नको, पेटवणार कशी? कसं आहे, ती 2 पाय असं केल्यावरती ढोंगणावर नाही पडणार. तरीच बोलते भुर्जी कोण देणार? मुलांना समजून घे गोष्ट. म्हणजे त्याला आता हात नसल्यामुळे लायटर बिटर पेटू शकत नाही. गप. ए, मी काय नाही केलं. कोणी काही बोलायचं नाही, शांत बसायचं. तुम्हाला कोणालाही मी प्रश्न विचारण्याची मुभाच देत नाही. तो मागे एक माणूस बसलाय ना, मला मगापासून वाटतंय ही सगळी चर्चा त्या एकट्या माणसासाठी चालली. शांतपणे बसलाय, सज्जन माणूस दिसतोय मला. आतापर्यंत त्याने एकही टुकार प्रश्न विचारलेला नाही मला. सर, त्या बाकी सगळ्यांचं तर मला काही ऐकायचं नाही. तुम्हाला काही प्रश्न असतील ना सर, मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे. विचारा सर. जागा जागा. सर हे काय केलं सर? सर हे पहिल्या स्किट पासून करतोय, परंपरा आहे सर. पण का करता? काय लॉजिक आहे सर? खरं तर याला काही लॉजिक नाही सर, पण अख्खा कार्यक्रम लॉजिकल करायला गेलो तर कसं होणार सर? सर प्लीज प्रश्न असेल तर विचारा, नाही तर सोडूया आपण सगळं. थांब. नाही सर, जेन्युइन प्रश्न आहे सर. आहे जेन्युइन आहे सर. प्लीज विचारा सर. सर, माणूस आणि प्राण्यांमध्ये जो बेसिक फरक आहे तो माणसाच्या उत्क्रांतीमध्ये आहे, बरोबर आहे सर? बरोबर आहे. फायनली बरोबर. हे
मुळात या आता इतक्या वेळानंतर मला असं वाटतच नव्हतं की उत्क्रांती हा शब्द कानावर पडेल माझ्या. मी म्हणणार होतो मग कसं गप्प बसा. सर विचारा प्लीज, प्रश्न विचार सर. हो सर, म्हणजे मी एक थोडासा अभ्यास केलाय सर. म्हणजे डार्विनचा सिद्धांत आणि इतर सिद्धांत मी जरा अभ्यासले आणि त्यानंतर मला एक असं जाणवलं की सर एकूणच माणसाची जैविक जी काही आपली साखळी आहे बरोबर ती सर मला कायम अचंबित करते सर. ऍब्सोल्युटली करेक्ट. हो, आणि त्यानंतर मी सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट त्याचा देखील अभ्यास केला सर. त्यानंतर मला सर असं जाणवलं की हे जे काही विश्व आहे ना ते आपल्याला दरवेळेला विचार करायला प्रवृत्त करतं सर. करेक्ट. आणि बऱ्याचदा काय होतं ना की अचंबित करणारे बदल ना आपल्या जीवनसृष्टीत घडत असतात. वेगवेगळ्या घटनाही घडत असतात. करेक्ट करेक्ट. जसं की सर सूक्ष्मजीव, त्यांची जगण्याची पद्धत, समूह जीवन वगैरे हे सगळं. वा वा वा, बरोबर. हे बघून सर मी हरपून जातो सर. करेक्ट करेक्ट करेक्ट. आणि बऱ्याचदा मला सर प्रश्न पडतो की ह्या सगळ्या विश्वात मी कोण आहे, काय म्हणजे माझं अस्तित्व काय ना. वा 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 वा. आणि सर ह्या सगळ्यात मी एक प्रयोग केलाय सर. अच्छा. म्हणजे सर आपण हायपोथेटिकली असं म्हणू शकतो की माकडापासून माणूस तयार झाला. हा म्हणजे येस ऍब्सोल्युटली हायपोथेटिकली आपण हे म्हणूच शकतो. मोसेपियन आणि ते बरोबर 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 सगळं करेक्ट. ह्याच्यावर पण अभ्यास केला. बरं. तर त्या सिद्धांताच्या अनुषंगाने गेली 6 वर्ष मी एक माकडीन घरी बसवून ठेवले. तिची बाई व्हायची वाट बघतो. मला लग्न करायचंय सर. माझं वय झालंय सर, मला लग्न करायचंय. ही बाई कधी होईल ते मला फक्त सांगा ना सर. कळलं की मी लग्न करायला मोकळा आहे सर. सोंडक्या लाज नाही वाटत तुला? लाज नाही वाटत तुला? एवढा अख्खा प्रिमाइस सेट केला या दळभद्री प्रश्नासाठी. अरे भिकाऱ्या, एक माकडीन घरात ठेवली. सोड तिला, सोड तिला. परत मला तू निघ, चल निघ. कोणी थांबायचं इकडे. चला निघा, चला निघा. संपली चर्चा, संपली. लाज नाही वाटत? निघा, चल निघा, चला निघा, चला निघा. चल 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 बाहेर, चल बाहेर, चल बाहेर. माकडीन सोड पहिले, नाही तर प्राणी संघटनांना सांगेन आणि घरी येईन तुला. चल बाहेर. चिडलेत ते, चिडले. वेगळं आता काय वेगळं सांगशील? चिडलो चल बाहेर. तसं माणूस आहे ना, माणूस हा चिडणार. आपण कशी भूतदया दिसायचं नाही मला कोणी. हा कार्यक्रम बंद पाड. ए जा, चल जग्या जा. तुमच्या चॅनलला कंप्लेंट करतो की नाही तू. काय काय आता जो आपला विषय त्याच्याबद्दल मला एक थोडासा प्रश्न पडलाय, त्याच्याबद्दल मला विचारायचं आहे. सॉरी. येस, काय प्रश्न आहे विचार. बिबट्याला प्रेमाने धरा आणि जगामध्ये घालू द्या. काय प्रश्न आहे सर? बिबट्याला प्रेमाने धरा आणि जगामध्ये घालू द्या. सर एक 5 मिनिट मागे येता सर. तुमच्या बिबट्याला जागा घालायचा आहे. लॉजिकली इलॉजिकल परफॉर्मन्स. मजा आली नेहमीप्रमाणे. हास्यरसिक, तुम्हाला काय वाटतं की या प्रेक्षकांना, इथे बसलेल्या प्रेक्षकांवर भूतदया दाखवली पाहिजे की नाही? टेल मी. प्राजक्ता, कधी कधी तुझ्यानंतर बोलणंही पण भूतदयाचं. अफलातून खतरनाक विषय आणि खतरनाक सादरीकरण. आज पम्या नव्हता पण मंदार, तू त्याची उणीव भासू दिली नाहीस. तू पण मजा आणलीस. आणि जेव्हा जेव्हा केळ दिसेल तेव्हा तेव्हा तुझी आठवण. बने, तू जे शेवटी बोललास आज ते लाजवाब होतं. आणि मला हे इथे नमूद करायला पाहिजे की हळूहळू जसं तुझा सेन्स ऑफ ह्युमर डेव्हलप होतोय त्याच प्रमाणात तुझी भाषेवरची पकड पण इतकी अफलातून डेव्हलप होती की मला फार बरं वाटतं बघ. कीप इट अप बने. पण आज सगळ्यात बहारदार टायमिंग होतं सावत्याचं. लाजवाब. प्रत्येक वेळेला जे टायमिंग होतं ना, आहा क्या बात आहे सावत्या. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. मजा आली, मजा आली. सई, एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता, फारच छान. रस्सा आज काहीतरी वेगळाच सूर लागला होता आणि तुझा असा जेव्हा सूर लागतो तेव्हा मला खूप बरं वाटलं. कीप इट अप, गॉड ब्लेस यू. आज खूप छान सादर केलंस सावते. आज टायमिंग कडक, मजा आली. म्हणजे देशी हॉटनेस काय असतं आज तू दाखवूनच दिलेलं आहे. खूप मजा आली, खूप मस्त टायमिंग होतं. आणि तुझ्या भाषेची म्हणजे ती कानावर पडत राहावी भाषा असं वाटतं. फार एन्जॉय केलं आम्ही. पीपी, तुझ्या तोंडी खरंच खूप महत्वाचे काही मुद्दे होते. को एक्झिस्टन्स म्हणा किंवा माणसाला जे वाटतं की आपणच सगळ्यात शहाणे, हे काही एकदम ठळक आणि महत्त्वाचे मुद्दे जसेच्या तसे पोचवले आपण आणि त्याला तेवढं
वेळ आणि वेटेज पण दिलं त्याच्यासाठी लेखकांचे आणि दिग्दर्शकाचं खूप अभिनंदन. मजा आली. थँक्यू टीम.